नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशन मध्ये स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 12वीचा 6वा चॅप्टर इतिहासामधील, तो म्हणजे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. याच्या आधीच्या पाठांमध्ये आपण इंग्रज आणि वसाहतवाद यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. मग आता खरं तर आतापर्यंत आपण हे पाहिलं की वेगवेगळे जे काही समाजसुधारक असतील किंवा बेसिकली जे राजे वगैरे आहेत, तर ते फक्त युद्ध करायचे, लढायचे. पण आता आपण हे पाहणार आहोत की या वसाहतवाद्यांविरुद्ध सामान्य जनता यांच्यामध्ये पण कशा पद्धतीने एक उठाव चालू आहे किंवा यांचा पण सहभाग किती मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजांविरुद्ध वाढलेला आहे. सो याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत 1857च्या पूर्वीचे लढे, मग 1857चं युद्ध आणि मग त्यानंतरचा भारत. सो बेसिकली याला आपण 1857चं जे काही युद्ध आहे तर ते समोर ठेवून त्याच्यानुसार आपण याचा एक एक विभागणी करतोय आपण काळाची की काय काय आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 1857 पूर्वीचे लढे. आपण पाहिलं की 1818 मध्ये साधारणतः मराठ्यांची जी काही सत्ता होती तर ती पूर्णतः संपुष्टात आली होती असं आपण म्हणू शकतो. याच्या आधी मराठी एक प्रबळ सत्ताधिकारी होते, पण आता मात्र ती सत्ता संपुष्टात आली होती आणि 1818 मध्ये खानदेश इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. सातपुडा आहे, यवतमाळ आहे, अजिंठा आहे, या परिसरामधले जे भिल्ल आहे तर ते एकत्रित आले. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं की या कालखंडामध्ये जे सामान्य लोक आहेत तर ती खरं तर लढण्यासाठी उतरतायत. त्यांच्यामध्ये हा जो आक्रोश आहे किंवा काय म्हणूया आपण, त्यांच्यामध्ये इंग्रजांविरुद्धचे जे आपण लढलं पाहिजे, आपण त्यांना आपल्या भारतातून बाहेर काढलं पाहिजे, त्यांच्या गुलामगिरीमधून मुक्त झालं पाहिजे, हे सगळे विचार आता त्यांच्या मनामध्ये चालू आहेत. तर यासाठी सगळे भिल्ल जे आहेत तर ते एकत्र आले. दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सहकारी त्र्यंबकची डेंगळे हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कैदेमधून निसटले आणि त्यांनी भिल्लांना प्रेरणा दिली. म्हणजे इंग्रजांविरुद्ध कसं लढायचं याबद्दल भिल्लांना ते प्रेरित करत होते. त्र्यंबकजी ढेंगळे यांचे पुतणे गोंदाजी आणि महिपा यांनी या उठावाचे नेतृत्व केले आणि या उठावामध्ये हजारो भिल्लांनी सहभाग घेतला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॅप्टन ब्रिग्स यांनी या भिल्लांची कोंडी करण्यासाठी सुरुवात केली. आता अर्थात हे सगळे इंग्रजांविरुद्ध चालू होतं. इंग्रज काय शांत बसणार आहेत का? नाही. मग इंग्रजांनी काय करायला सुरुवात केली की ह्या भिल्लांना फोडायला सुरुवात केलं. म्हणजेच काय, आता बघा, या भिल्लांना जर कोणी काही पैसे दिले किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर होऊ शकते की त्याच्यामधली काही लोक फुटतील किंवा ते संघर्ष नाही करणार इंग्रजांविरुद्ध, आणि तेच झालं. मग यांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा तर हे जे भिल्ल आता विरोधी ह्याच्यामध्ये गेले होते किंवा इंग्रजांच्या विरोधात लढत होते तर त्यांची रसद बंद केली. रसद म्हणजे काय, तर त्यांना खाण्यापिणे मिळू नाही द्यायचं किंवा त्यांना ज्या काही बेसिक गोष्टी आहेत जगण्यासाठी लागणाऱ्या तर त्या मिळू नाही द्यायच्या, याकडे लक्ष दिलं जाऊ लागलं. इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन काही भिल्लांनाच वाटसरूंचे संरक्षण करण्यासाठीच्या कामावर नेमलं. आता अर्थात भिल्ल लढत आहेत, त्या भिल्लांच्या विरोधात त्यांनी भिल्लांनाच उभं केलं. म्हणजे जे बाकीचे इंग्रजांच्या ह्याच्या खाली काम करणारे होते त्यांनाच त्यांनी निवडलं की या इकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे किंवा याचे संरक्षण करायचं आहे. काही भिल्लांना नोकऱ्या द्यायला सुरुवात केली, पेन्शन द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे काय झालं की एका एका बाजूने ते भिल्लांशी चांगलं वागायचे, नोकरी देत आहेत, पैसे देत आहेत, सगळं देत आहेत, आणि एका बाजूने जे भिल्ल इंग्रजांविरुद्ध लढतायत किंवा उठाव करतायत तर त्यांची रसद बंद करायची. म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी पण ते भिल्लांची कोंडी करत होते आणि मग गळचेपी करण्यास सुरुवात झाली होती. मेजर मोरिन याने भिल्लांना शरण येण्यासाठी भाग पाडले. आता शरण येणं म्हणजे काय, ह्याच असा त्रास देऊन देऊन की रसद बंद केली आहे, शस्त्र पुरवठा बंद केलेला आहे, असं सगळं करून करून त्यांनी भिल्लांना काय केलं, हरवायला सुरुवात केली. 1822च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्स याने दडपला म्हणजे काय, हाणून पाडला किंवा पराभव केला. भिल्लांचा उठाव लेफ्टनंट आउटरॅम याने मोडून काढला. त्याचबरोबर त्याने भिल्लांमध्ये राहून त्यांच्यात विश्वासही निर्माण केला. ओके. पुढे असं आहे की त्यांना शहरी जीवनामध्ये आणण्याचा त्याने प्रयत्न केला. म्हणजेच काय, की आता हे जे भिल्ल वगैरे असायचे हे मोस्टली असं जंगलात किंवा गावात म्हणजे अशा ठिकाणी राहायचे. मग त्यांना शहरी जीवनामध्ये आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला. माफीचे जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांची माफी, सैन्यामध्ये भरती, यामुळे भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण पुढील काळामध्ये कमी झाले. म्हणजे खरं तर त्यांनी हे पाहिलं की हे भिल्ल जे आहे तर त्यांच्यामध्ये असंतोष आहे. मग इंग्रजांना हे कळलं की जर हा असंतोष आपण कमी केला तर हे भिल्ल आपल्या विरोधात उठाव नाही करणार. आणि अर्थात तसंही इंग्रजांना लोकांची गरज होती किंवा सैन्याची गरज होती आणि त्यामुळेच मग ते काय करायचे की याच भिल्लांना सैन्यामध्ये भरती करायचे. त्यांना पैसे मिळाले, नोकरी मिळालं आणि त्यांना एक चांगलं सुखसुविधा मिळणं हेच त्यांच्या बेसिक गरजा आहेत, म्हणजे सगळ्यांच्याच होत्या. सो ते सगळं मिळत गेलं आणि त्यामुळे भिल्ल पण उठाव करायचे काय झाले, कमी झाले. त्यानंतर पुढे आहे पाईकांचा उठाव.
सो जे जे काही उठाव झालेले आहेत या काळामधले ते आता आपण बघतोय. ओडिशामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. आता पाईक पद्धत म्हणजे काय, तर त्या राज्यामध्ये जे खडे सैनिक असतात त्यांना आपण पाईक म्हणतो. आता खडे सैनिक म्हणजे काय, की त्या सैनिकांना असं असतं की तुम्ही एवढ्या एवढ्या काळासाठी राज्याचं संरक्षण करायचं किंवा जेव्हा कधी युद्ध होईल तेव्हा तुम्ही यायचं, अदरवाईज तुम्ही शेती वगैरे करू शकता. मग आता हे जे सैनिक आहेत त्यांना राजाने मोफत जमिनी दिल्या होत्या कसण्यासाठी. म्हणजेच काय, की जेव्हा इथे युद्धाची परिस्थिती नसेल किंवा जेव्हा कधी तुमची आवश्यकता नसेल तर तेव्हा जाऊन तुम्ही शेती वगैरे करू शकता आणि जेव्हा कधी युद्ध वगैरे होणार असेल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि लढू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे सैन्य आहे त्याला आपण म्हणतोय खडे सैन्य. इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांकडून ओडिशा जिंकून घेतलं. इंग्रजांनी पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या. आता अर्थात पाईकांकडे म्हणजे वडिलांकडे जी जमीन आहे तीच मुलांकडे ट्रान्सफर होणार, त्याला आपण म्हणतो वंश परंपरागत. म्हणजे मुलाने पण परत ती जमीन कसायची आणि त्यासोबतच जेव्हा कधी युद्धजन्य परिस्थिती असेल तर तेव्हा राजाच्या बाजूने लढायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने वंश परंपरागत हे चालू होतं. पण इंग्रजांनी मात्र काय केलं, जेव्हा त्यांनी प्रदेश जिंकून घेतला तर त्यांनी ही पद्धत बंद केली आणि त्यामुळे पाईक संतापले. अर्थातच त्यांना जमिनी कसायला दिल्या होत्या राजाने, त्याच्या बदल्यात ते लढाई करायचे, युद्ध करायचे, पण इंग्रजांनी तेच काढून घेतलं आणि त्यामुळे सगळे पाईक जे आहेत ते संतापले आणि तसंच इंग्रजांनी लावलेल्या करारामुळे मिठाच्या किमतीमध्ये पण वाढ झाली होती आणि त्यामुळे सामान्य लोकांना ही सगळी महागाई परवडत नव्हती. कारण एकतर आधीच जमीन काढून घेतली, परत मिठावरती एवढा कर लावलेला आहे, तर हे सगळं परवडत नव्हतं आणि त्यामुळे हे झालं की हे जे पाईक आहेत यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि 1817 साली इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र म्हणजे शस्त्र घेऊन उठाव केला आणि याचं नेतृत्व बक्षी जगबंधू विद्याधर यांनी केलं होतं. हंसाजी नाईक यांचे राज्य आजच्या नांदेड प्रदेशामध्ये होते. त्यांनी निजामाच्या राज्यामध्ये सामील होण्यासाठी नकार दिला. आता अर्थात तेव्हा आपण असा ऑप्शन असायचा की तुम्ही एकतर आमच्या राज्यामध्ये सामील व्हा म्हणजे युद्ध न करता आम्ही तुम्हाला मदत करू वगैरे अशा पद्धतीने. उलट निजामाचे काही किल्ले त्यांनी जिंकून घेतले. मग एकतर हंसाजी नाईक यांनी काय केलं, निजामाच्या राज्यामध्ये समावेश व्हायला तर नकार दिलाच, पण त्यासोबतच निजामाला पराभूत पण केले आणि किल्ले पण जिंकून घेतले आणि त्यामुळे युद्ध सुरू ठेवणे अपरिहार्य होतं. मेजर पिटमन, कॅप्टन एव्हान्स, कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली 400 सैनिकांची फौज निजामाच्या रक्षणासाठी चालून आली होती आणि हे युद्ध 25 दिवस चालले आणि हंसाजी यांचा अखेर पराभव झाला. चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला. संतू नाईक व उमाजी नाईक हे त्यांचे म्होरके होते. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे रामोशी समाजाचे उठाव झाले होते तर त्याच्यामध्ये नाईक बंधू किंवा संतू नाईक आणि उमाजी नाईक हे काय होते, म्होरके होते. म्हणजेच त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं चालू होतं. पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी एवज त्यांनी ताब्यात घेतला आणि 1824 मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. त्यांनी इंग्रजांच्या नाकीत दम आणला होता. म्हणजे अर्थात इंग्रज खूप कर वगैरे वाढवतायत, जमिनी पण बळकावतायत, तर या सगळ्यामुळे त्यांनी हे सगळे जे काही एवज आहेत किंवा हा सगळा जो काही त्यांच्या तिजोरीमधला पैसा वगैरे आहे तो सगळा त्यांना हवा होता, कारण तो आपल्याच जनतेचा पैसा होता आणि असे काय काय उद्योग करून करून त्यांनी खरं तर इंग्रजांना खूप म्हणजे भंडावून सोडलं होतं किंवा खूप त्रास दिला होता आणि या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमाजी आणि त्यांचे सहकारी भुजबा, पांड्या व येसाजी यांच्यासाठी सरकारने प्रत्येकी 5,000 रुपयांचे इनाम घोषित केले होते. म्हणजे याचा अर्थ असा की या लोकांना, हे लोक जर कोणाला कुठे सापडले तर त्यांना पकडून द्यायचं आम्हाला इंग्रजांना आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 5,000 रुपये मिळतील. उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जाहीरनामा काढला. आता त्या जाहीरनाम्यामध्ये काय होतं ते आपण बघूया की युरोपीय लोक आपल्या देशामध्ये जिथे सापडतील तेथे पकडून ठार मारावेत असं त्यांचं का म्हणणं आहे बघा. मग ते अधिकारी अगर लष्करी शिपाई कोणीही असोत, कोणी पण असलं तरी पण युरोपीय माणूस दिसला की त्याला ठार मारा. युरोपियन्नास काय लिहिलंय, युरोपियन्नास मारण्याचे हे काम कोणी उत्कृष्टपणे बजावतील त्यांना रोख बक्षीस मिळणार आहे, इनामे मिळणार आहेत, जहागिरी वगैरे सगळं मिळणार आहेत नव्या सरकारकडून. म्हणजे तुम्ही जर युरोपियनना काढू शकलात किंवा मारून बाहेर काढू शकलात तर तुम्हाला जहागिरी वगैरे मिळणार आहेत, इन शॉर्ट तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. सो इंग्रजी राज्यात ज्यांची वतने, हक्क व मिळकती बुडल्या आहेत त्यांना आपले हक्क परत मिळवण्याची संधी आलेली आहे. म्हणजे अर्थात इंग्रजांनी आपण बघितले की सगळ्यांचे हक्क काढून घेतलेले आहेत किंवा जे त्यांचे परंपरागत त्यांना जमीन मिळाली ती पण काढून घेतलेली आहे. सो हे सगळं त्यांना परत मिळेल जर तुम्ही युरोपियनना बाहेर काढलात तर. ठीक आहे. सो तिचा उपयोग करून घ्यावा. मग ही जी ऑफर आहे याचा उपयोग करून घ्या. सरकारच्या फौजेमध्ये हिंदी शिपाई किंवा स्वार, पायदळ वगैरे आहेत.
त्यांनी नोकऱ्या सोडून बाहेर निघावे. म्हणजे एकूणच ते असं आव्हान करतायत की त्यांची किंवा इंग्रजांची बाजू कमकुवत करायची आहे आणि आपली बाजू मजबूत करायची आहे. सो त्यासाठी त्यांचा हा जाहीरनामा आहे. साहेबांचे हुकूम पाळू नयेत. ही आज्ञा न मानल्यास नवीन सरकारकडून त्यांना सजा होईल. युरोपियनांचे युरोपियनांचे बंगले जाळावेत. सरकारी तिजोऱ्या लुटाव्यात. लुटीचा पैसा त्यांना माफ केला जाईल. सो बेसिकली त्यांना जितकं टॉर्चर करू शकू तेवढं करायचं ट्राय करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सरकारास वसूल भरू नये म्हणजे कर नका भरू सरकारला, कारण त्याच्यामुळे सरकारला पैसे मिळतात, सरकारची ग्रोथ होते. आता इथे सरकार म्हणजे कोण? इंग्रज आहेत. हिंदू व मुसलमान कोणी असो त्यांनी हा आमचा हुकूम मानावा. इंग्रजी राज्य बुडणार हे भाकीत खरे होण्याची ही वेळ आहे. तर अशा पद्धतीने उमाजी नाईक यांनी जाहीरनामा काढला होता. त्यानंतर पुढे असं आहे, सो आपण कुठपर्यंत आलो होतो की या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी त्यांचे सहकारी भुजबा, पांड्या व येसाजी यांच्यासाठी सरकारने प्रत्येकी 5,000 रुपयांचे इनाम घोषित केले होते की या सगळ्यांना पकडून द्या म्हणजे तुम्हाला इनाम मिळणार आहे. गावकऱ्यांनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, पैसा काहीच देऊ नये असे आदेश पण काढण्यात आले होते. म्हणजे बेसिकली अगेन की त्यांना एवढं टॉर्चर करायचं उमाजी नाईक किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्यांना की ते बघून बाकीच्या लोकांनी उठाव करणं किंवा इंग्रजांविरुद्ध त्यांना विरोध करणं किंवा त्यांच्या विरोधात लढाया, युद्ध असं काही करणं हे काहीच नाही केलं पाहिजे. थोडक्यात काय, भारतीयांनी इंग्रजांना घाबरून राहिलं पाहिजे एवढं त्यांना ते टॉर्चर करत होते. सरकारने वतन जप्त करण्याची धमकी दिली. उमाजींबद्दलची माहिती सरकारला ताबडतोब दिलीच पाहिजे असा आदेश होता. शरण येणाऱ्यांना माफी देण्यात आली आणि कॅप्टन डेव्हिस घोडदळाच्या 5 कंपन्या घेऊन उमाजींच्या पाठलागावर निघाला, परंतु त्याचा काहीच उपयोग नाही झाला. सातारा, वाई, भोर, कोल्हापूर या ठिकाणी सततचा हा सगळा संघर्ष सुरू होता उमाजी नाईक यांना पकडण्याचा आणि शेवटी उमाजींनी इंग्रजांना ठार मारण्यासाठी आदेश दिले. अखेर भोरजवळ इंग्रजांनी उमाजींना पकडले. उमाजी नाईक यांच्यावरती खटला भरला आणि त्या ठिकाणी फाशी देण्यात आली. सो इंग्रज सरकारचा हा पहिल्यापासूनचाच असा एक पॅटर्न आहे की जे कोणी उठाव करेल त्यांना आपण एकतर पहिली गोष्ट म्हणजे खूप टॉर्चर करायचं, दुसरी गोष्ट त्यांना पकडायचं, त्यांना शिक्षा द्यायची. खटला तर अर्थात त्यांचेच वकील होते आणि त्यांचेच जज पण होते. सो खटला वगैरे चालवला जायचा, त्याच्यामधून नेहमी फाशी वगैरे अशी शिक्षा दिली जायची, जेणेकरून जे पण उठाव करतील त्यांना असं हे करा की बाकीच्या लोकांनी परत उठावच नाही केला पाहिजे. हे त्याच्या मागचा त्यांचा मोटो आहे. नेक्स्ट म्हणजे मोटो होता. नेक्स्ट आहे 1828 मध्ये महादेवगडचा किल्लेदार फोड सावंत तांदुळवाडीकर यांनी उठाव केला. मात्र इंग्रजांनी हा पण उठाव मोडून काढला. इंग्रजांचे धोरण पाहून सावंतवाडीतील सरदारांनी एकत्र येऊन उठाव केला, परंतु स्पूनर या पॉलिटिकल एजंट म्हणजे काय, इंग्रज सरकारचा भारतीय संस्थानिकांच्या दरबारामध्ये जो काही प्रतिनिधी आहे, म्हणजे तेव्हा कसं होतं की भलेही राज्य भारतीय करतायत किंवा भारतामधले लोकांचा तो दरबार असला तरी पण त्याच्यामध्ये एक इंग्रज तरी असायचा, एक तर तुमचे काय निर्णय आहेत ते सगळे ऐकण्यासाठी, त्याचं अजून काही ऑब्जेक्शन असेल तर ते मांडण्यासाठी, तर त्याला आपण इथे एजंट म्हणणार आहोत. त्यानंतर या उठावामध्ये सामील असलेल्या सरदारांपैकी काहींनी ब्रिटिशांविरुद्ध एक होऊन लढा देण्याचा प्रयत्न केला. सो अर्थात सगळ्यांच्या मनामध्ये आता हे आलं होतं किंवा काय म्हणूयात आपण, सगळ्यांच्या मनामध्ये हा विद्रोह निर्माण झाला होता इंग्रजांबद्दलचा की आपल्याला काही पण करून यांना बाहेर काढायचंच आहे. सो आता असं झालं होतं की भारतीयांनी एकत्र आलंच पाहिजे आणि एकत्र येऊनच ते त्यांना बाहेर काढू शकतात. त्यामुळे सगळे भारतीय एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र 1845 मध्ये या परिसरामध्ये लष्करी कायदा पुकारण्यात आला आणि कॅप्टन आउटरॅम यांनी हा उठाव देखील पूर्णतः मोडून काढला. कोल्हापूर संस्थानामध्ये किल्ल्यांचे संरक्षण करणारे गडकरी असायचे. अर्थात जे किल्ल्यांचे संरक्षण करतात त्यांना आपण गडकरी म्हणतो. सो मराठ्यांच्या राज्यामध्ये त्यांना वेतन मिळायचं, परंतु कंपनी सरकारच्या राजवटीमध्ये गडकऱ्यांचे अधिकार आणि वेतन नष्ट करण्यात आलं. आता हे त्यांनी काय केलं, अर्थात त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे पैसे वाया नव्हते घालवायचे, कारण गड किल्ले याचे संवर्धन करणं, यांना जपणं हे त्यांच्या कुठल्याच चौकटीमध्ये बसत नाहीये. आणि त्याच्यामुळे असं झालंय की त्याविरुद्ध कोल्हापूर जवळील सामानगडावर पहिला संघर्ष सुरू झाला आणि अर्थात हे भारतीयांना पटत नव्हतं की आपल्या गड किल्ल्या म्हणजे त्या गड किल्ल्यांचे ते पहिल्यापासून संरक्षण करतात, इंग्रज अचानक येतात मध्ये, त्यांना काढून टाकतात, त्यांचं वेतन बंद करतात, त्यांच्या जहागिरी किंवा वतने काढून घेतात. सो हे अर्थात बरोबर नाहीये. त्याच्यामुळे याच्या विरुद्ध संघर्ष, उठाव, विद्रोह सगळं काही सुरू आहे. सो कॅप्टन आउटरॅम याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या फौजा आल्या. 1844 मध्ये पन्हाळा, पावनगड, विशाळगड उठाववाल्यांच्या ताब्यामध्ये आले आणि त्यानंतर मद्रासकडून इंग्रजांची सुसज्ज फौज आल्याने गडकऱ्यांना शरणागती पत्करावी लागली. ऍक्च्युली किती पण झालं ना तरी इंग्रजांकडे माणसं जास्त होती, किंबहुना आपण म्हणूया की एक विकसित असे शस्त्र त्यांच्याकडे असायचे
बंदूक वगैरे असेल या सगळ्या गोष्टी ज्याच्यासमोर मराठ्यांचा टिकाव मराठे म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की भारतीयांचा टिकाव नाही लागायचा आणि त्यामुळेच इंग्रजांना हे शक्य झालं होतं की ते मोठ्या प्रमाणावरती हे जे सगळे प्रदेश आहेत तर ते स्वतःच्या ताब्यामध्ये घेत होते. सो इथपर्यंत आपण बघितलेलं आहे की 1857च्या आधीच्या काळामध्ये काय काय सिच्युएशन होती, कसे उठाव झाले, इंग्रजांनी ते कसे मोडून काढले. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 1857चा लढा नेमका कसा होता आणि त्यानंतरची परिस्थिती कशी होती. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर जो आहे इथपर्यंत समजला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू सो मच अँड बाय बाय.